Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landke. In previous lecture, we have seen point advantages of ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. उपक्रम संसाधन नियोजनाचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत, त्याचे फायदे कोणकोणते आहेत आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. इन टुडेज लेक्चर वी विल सी पॉईंट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ERP. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. उपक्रम संसाधन नियोजनाचे तोटे कोणकोणते आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चर्समध्ये पाहायचं आहे. ज्या पद्धतीने ERPचे आपल्याला बेनिफिट सांगितलेले आहेत, ॲडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत, त्या पद्धतीनं ERPचे इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये तोटेसुद्धा आहेत. मग ते तोटे कोणकोणते आहेत आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. So disadvantages of ERP. In the disadvantages of ERP, this ERP technique was considered very useful in modern era. Okay, listen carefully. This ERP technique was considered very useful in modern era. However, this technique also has some advantages. Okay, however, this techniques also some advantages with that in a mind a decision is made as to whether or not to adopt this technique. They are as follows. काय सांगितलं आहे तर ERPचे ज्या पद्धतीने व्यवसायासाठी फायदे आहेत, व्यवसायामध्ये ERPचे फायदे आहेत, त्याच पद्धतीनं ERPचे व्यवसायासाठी काही तोटेसुद्धा आहेत. अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ERP ही पद्धती कशी आहे, एकतर ही पद्धती वेळखाऊ पद्धती आहे. ERP टेक्निक जर व्यवसायामध्ये यूज करायचं असेल तर त्याला जास्तीत जास्त आपल्याला वेळ द्यावा लागतो, त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त खर्चही तिथं करावा लागत असतो. म्हणजेच ERPचा एका पद्धतीनं आपल्या व्यवसायासाठी काही बेनिफिट आहे, काही ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे, तर दुसऱ्या बाजूने ERPचे आपल्या व्यवसायासाठी काही तोटेसुद्धा आहेत. मग ते कोणकोणते असू शकतात तर तुम्हाला काय सांगितलं आहे, आधुनिक युगामध्ये आत्ताचं जे मॉडर्न युग जे असेल त्या मॉडर्न युगामध्ये ERP टेक्निक जे आहे, ERP प्रणाली जी आहे ती अतिशय उपयुक्त समजली जाते, यूजफुल समजली जाते. आणि ज्या पद्धतीने या टेक्निकचे, या प्रणालीचे, या तंत्राचे फायदे आहेत त्या पद्धतीने याचे काही तोटेसुद्धा आहेत. मग ते विचारात घेऊन ERP टेक्निक हे ॲडॉप्ट करायचं किंवा नाही करायचं आपल्या बिझनेसमध्ये, ERP तंत्र हे आपल्या बिझनेसमध्ये स्वीकारायचं किंवा नाही याविषयी बिझनेसमन काय करत असतात, डिसिजन घेत असतात. मग ते कशा पद्धतीने विचार केला जातो, कोणकोणते तोटे विचारात घेतले जातात हे आपण पुढे बघूयात. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे तर बघा, डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला काय सांगितले पॉईंट्समध्ये आपण वन बाय वन एक एक बघायचं आहे. काय सांगितलं गेलं तर पहिलं डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला सांगितलं गेलं एक्सपेन्सिव्ह. पहिलं काय आहे, एक्सपेन्सिव्ह म्हणजेच खर्चिक. अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की ERP तंत्र जर यूज करायचं असेल व्यवसायामध्ये, ERP टेक्निक, ERP पद्धती, मेथड, प्रणाली, तुम्ही काही शब्द तिथे यूज करू शकतात, त्याला काय लागतं तर जास्तीत जास्त वेळ लागतो आणि ती पद्धती कशी आहे तर जास्तीत जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक स्वरूपाची आहे. ओके, पहिला पॉईंट आहे एक्सपेन्सिव्ह, खर्चिक. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे लॉंग ड्युरेशन ऑफ ERP इम्प्लिमेंटेशन. लॉंग ड्युरेशन ऑफ ERP इम्प्लिमेंटेशन. बघा, ERPचं इम्प्लिमेंटेशन करायचं जर असेल तर त्याच्यासाठी लॉंग ड्युरेशन आपल्याला दीर्घ कालावधी लागत असतो. म्हणजेच पॉईंट काय येणार आहे आपला, ERP अंमलबजावणीस दीर्घ कालावधी. ERP अंमलबजावणीस दीर्घ कालावधी. थर्ड पॉईंट सांगितला आहे लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज अँड स्किल इन द स्टाफ. लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज अँड स्किल इन द स्टाफ. कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान व कौशल्याचा अभाव. लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज अँड स्किल इन द स्टाफ. बघा, कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, टेक्निकल नॉलेज अँड स्किल, कौशल्याचा अभाव. देन फोर पॉईंट टायटल इज एम्प्लॉई नीड ट्रेनिंग. एम्प्लॉईज नीड ट्रेनिंग. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज. बघा, डिसॲडव्हान्टेजेस, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज. त्यानंतर फिफ्थ पॉईंट टायटल द नीड ऑफ सपोर्ट फ्रॉम फेस्टिवल मॅनेजमेंट. द नीड फॉर सपोर्ट फ्रॉम फेस्टिवल मॅनेजमेंट. उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज. उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज.
फेस्टिवल मॅनेजमेंट, उच्च व्यवस्थापन तुम्ही त्याला म्हणू शकता. 6 पॉईंट कॉन्स्टंट नीड फॉर एक्सपर्ट. कॉन्स्टंट नीड फॉर एक्सपर्ट, तज्ज्ञांच्या मदतीची सतत गरज. तज्ज्ञांच्या मदतीची सतत गरज. कॉन्स्टंट नीड फॉर एक्सपर्ट, तज्ज्ञांच्या मदतीची सतत असणारी गरज. त्यानंतर 7वा तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे. हेल्प अपोजिंग एम्प्लॉई. हेल्प अपोजिंग एम्प्लॉई, कर्मचाऱ्यांचा बदलास असणारा विरोध. हेल्प अपोजिंग एम्प्लॉई, कर्मचाऱ्यांचा बदलास असणारा विरोध किंवा बदलास विरोध. 8 नंबर चेंज पॉसिबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी. चेंज पॉसिबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान बदलाची शक्यता. तंत्रज्ञान बदलाची शक्यता. अँड लास्ट पॉईंट चेंज द नीड फॉर रिडिझाईन ऑफ बिझनेस प्रोसेस. चेंज द नीड फॉर रिडिझाईन बिझनेस प्रोसेस, व्यवसायाच्या प्रक्रियेच्या पुनर्अभियांत्रिकीची गरज. व्यवसाय प्रक्रियांच्या पुनर्अभियांत्रिकीची गरज. या पद्धतीनं काय सांगितलं आहे, 9 ERPचे डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला सांगितलेले आहेत, तोटे सांगितलेले आहेत. दीज आर 9 डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. लक्षात घ्या, ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, उपक्रम संसाधन नियोजन. सो या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील ERPचे तोटे. तर या पद्धतीनं 9 ERPचे तोटे आहेत. खर्चिक असेल, ERP अंमलबजावणीस दीर्घ कालावधी असेल, कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक व कौशल्याचा अभाव, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज, उत्सव व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज. उत्सव नाही येणार, इथं उच्च येईल, उच्च. ओके, इथं उच्च शब्द घेतला जाईल, लक्षात घ्या. उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज, तज्ज्ञांच्या मदतीची सतत गरज, कर्मचाऱ्यांचा मोबदल्यास विरोध, तंत्रज्ञान बदलाची शक्यता, व्यवसाय प्रक्रियाच्या पुनराभियांत्रिकीची गरज. लक्षात घ्या, इथं उच्च असा शब्द येईल. ओके, या पद्धतीनं काय सांगितलं गेलं आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला हा शब्द लक्षात ठेवा. इथं उच्च शब्द येईल, इथं चुकून उत्सव झालेला आहे, उच्च शब्द इथे तुम्हाला यूज करायचा आहे. तर या पद्धतीनं इथं 5वा जो पॉईंट असेल आपला, द नीड फॉर सपोर्ट फ्रॉम, इथं हाय मॅनेजमेंट हा शब्द येईल. इथं हा शब्द न येता इथं कुठला शब्द घ्यायचा आपल्याला, हाय मॅनेजमेंट असा शब्द इथं येईल. ओके, त्यानंतर बघा, पहिलं काय सांगितलं आहे, एक्सपेन्सिव्ह, खर्चिक. हा पहिला तोटा आहे ERPचा, एक्सपेन्सिव्ह, खर्चिक. काय सांगितलं यामध्ये, तर यामध्ये इन द एक्सपेन्सिव्ह पॉईंट द ERP package is based on modern technology and has a high cost. The ERP package is based on modern technology. Okay, the ERP is based on modern technology and has a high cost. It also costs a lot to implement. बघा, it also cost a lot to implement. As a result, ERP systems are expensive and not affordable to small and medium enterprise. काय सांगितलं आहे, द ERP पॅकेज इज बेस्ड ऑन मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड हॅज अ हाय कॉस्ट. इट ऑल्सो कॉस्ट अ लॉट टू इम्प्लिमेंट. ॲज अ रिझल्ट, ERP सिस्टम आर एक्सपेन्सिव्ह अँड नॉट अफोर्डेबल टू स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. काय सांगितले आपल्याला या पॉईंटमध्ये, पहिला पॉईंट आपण बघतोय तोट्याचा. पहिला तोटा बघतोय आपण ERPचा बिझनेसला असणारा. त्यामध्ये काय आहे, तर खर्चिक, एक्सपेन्सिव्ह, खर्चिक. तर ERP हे पॅकेज हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. ERP पॅकेज इज बेस्ड ऑन मॉडर्न टेक्नॉलॉजी. ERP हे पॅकेज, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे पॅकेज, उपक्रम संसाधन नियोजन हे पॅकेज आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित आहे आणि त्याची किंमत ही कशी आहे, मोठी आहे.
ओके. तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी बघा, आपल्याला जर ERP इम्प्लिमेंट जर करायचं असेल तर त्याच्या अंमलबजावणीसाठी जो काही आपल्याला खर्च येणार आहे, जी काही कॉस्ट येणार आहे, ती आपल्याला अलॉट येणार आहे, जास्तीत जास्त आपल्याला खर्च तिथं येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या अंमलबजावणीसाठी ERPच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला जास्तीत जास्त तिथं खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर परिणामी काय होणार आहे, ॲज अ रिझल्ट परिणामी ERP प्रणाली खर्चिक असल्याने लहान व मध्यम व्यावसायिकांना ती परवडणारी नाही. बघा, ERP टेक्निक हे खर्चिक असल्याने, वेळखाऊ असल्याने ती लहान जे बिझनेसमन असतील, उद्योजक असतील, त्यांना ती प्रणाली परवडणारी नाही. हा एक तोटा झाला व्यवसायासाठी किंवा उद्योजकांसाठी ERPचा. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे बघा खर्चिक. दुसरा पॉईंट आहे ERP इम्प्लिमेंटेशन टेक अ लॉंग टाईम. ERP इम्प्लिमेंटेशन टेक अ लॉंग टाईम. ERPचं जर इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा जातो. अगोदर तुम्हाला सांगितलं आहे की ERP ही प्रणाली, ERP हे टेक्निक कसं आहे, वेळखाऊ आहे. ओके, त्याला जास्तीत जास्त टायमिंग आपल्याकडे पाहिजे, व्यवसायीकडे पाहिजे. जर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही वेळ देऊ शकत असाल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये ERP टेक्निक यूज करू शकता. तोटा काय आहे तर ERP इम्प्लिमेंटेशन टेक अ लॉंग टाईम. बघा, ERPची अंमलबजावणी व्यवसायात करायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ वाट पाहावी लागते. इन द ERP इम्प्लिमेंटेशन टेक अ लॉंग टाईम. ERP system has to be developed. ERP system has to be developed by studying every business in a very meticulous way. Therefore, it take a long time to make implement it. बघा, ERP अंमलबजावणीस दीर्घ कालावधी लागत असतो. या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे तर ERP प्रणाली, ERP टेक्निक ही प्रत्येक व्यवसायाचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून तयार करावी लागत असते. बघा, ERP टेक्निक ही प्रत्येक व्यवसायाचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करावा लागतो. अतिशय छोट्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करावा लागतो, स्टडी करावा लागतो आणि त्या व्यवसायासाठी लागणारी ERP टेक्निक ही काय करावी लागते, तयार करावी लागते. आणि व्यवसायाच्या विविध गरजा असतील, व्यवसायाच्या विविध गरजा असतील, विविध सेवा असतील, याचा विचार करून ERP टेक्निक काय केली जात असते, तयार केली जात असते. आणि त्यामुळे ती बनवण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असतो. बघा, ज्या पद्धतीने व्यवसायाचे टाईप वेगवेगळे आहेत, त्या पद्धतीने व्यवसायाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या सेवांचं प्रोडक्शन वेगवेगळं आहे, वस्तूंचं प्रोडक्शन वेगवेगळं आहे. त्याचा विचार करून ERP टेक्निक हे तयार करावं लागत असतं. आणि त्यामुळं ERP टेक्निक तयार करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ तिथं द्यावा लागत असतो. म्हणून ERP अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त काय करावं लागत असतो, आपल्याला कालावधी वाया घालवावा लागत असतो किंवा जास्तीत जास्त कालावधी त्याला द्यावा लागत असतो, वेळ त्याला द्यावा लागत असतो. ओके, तिसरा तोटा आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. नंबर 3 टायटल इज लॅक ऑफ टेक्नॉलॉजी अँड स्किल इन एम्प्लॉईज. लॅक ऑफ टेक्नॉलॉजी अँड स्किल्स in employees. In the point of lack of technology and skills in employees, ERP is a technology based on computer system. ERP technology based on computer system. तुम्हाला अगोदर सांगितले ERP ही संगणकीय प्रणाली आहे. It uses up to date information technology. As a result, employees will not be able to implement it effectively due to lack of technical knowledge and the technology. काय सांगितलं आहे तर कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याचा अभाव. लॅक ऑफ टेक्नॉलॉजी अँड स्किल्स इन एम्प्लॉईज. तर यामध्ये ERP हे तंत्र संगणकीय प्रणालीवरती आधारित आहे. अगोदर तुम्हाला ERPचा ज्या वेळेला आपण मिनिंग पाहिला त्यामध्येच तुम्हाला सांगितलं की ERP टेक्निक हे काय आहे तर एक कॉम्प्युटर बेस्ड टेक्निक आहे. हे एक संगणकीय टेक्निक आहे, संगणकीय तंत्र आहे. ERP हे तंत्र संगणकीय प्रणालीवरती आधारित आहे. यामध्ये अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर हा अधिक प्रमाणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. परिणामी कर्मचाऱ्यांकडे तंत्रज्ञानाच्या, तांत्रिक ज्ञानाच्या
ज्ञानाचा अभाव असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतो. आणि जर तांत्रिक ज्ञानाचा अभाव असेल तर नक्कीच तिथं काय होणार आहे, आपली कार्यक्षमपणे अंमलबजावणी ERPची होणार नाही. जर तुम्हाला ERPची अंमलबजावणी बिझनेसमध्ये कार्यक्षमपणे इफेक्टिवली जर करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी त्यासाठी जास्तीत जास्त एम्प्लॉईज जे असतील बिझनेसमधील त्यांना जास्तीत जास्त स्किलफुल नॉलेज त्यांना प्रोव्हाइड करणं अतिशय तिथं आवश्यक आहे. जर कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान आणि कौशल्यच नसेल, त्यांच्याकडे जास्तीत जास्त प्रॉपर नॉलेजच नसेल, जास्तीत जास्त स्किल नसेल त्यांच्याकडे, तर तिथं नक्कीच काय होणार आहे, ERP टेक्निक व्यवस्थितपणे ERP टेक्निकची कार्यक्षमपणे अंमलबजावणी तिथं होणार नाही. सो तुम्हाला ERP तंत्राचा यूज जर तुमच्या व्यवसायामध्ये कार्यक्षमपणे करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना स्किलफुल ट्रेनिंग प्रशिक्षण देणं तिथं आवश्यक आहे. ओके. सो नंबर 4 डिसॲडव्हान्टेज टायटल इज एम्प्लॉई नीड ट्रेनिंग. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज. बघा अगोदरच्या पॉईंटसुद्धा तेच एक्सप्लेन करतो, हा पॉईंटसुद्धा तेच एक्सप्लेन करतो आहे. काय सांगितलं, इन द पॉईंट एम्प्लॉई नीड ट्रेनिंग, ERP is a technology that uses computer system and information technology. ERP is a technology that uses computer system and information technology. So it is important to train employee to implement it effectively. As a result, cost training is increased. बघा काय सांगितलं आहे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज. ह्या तोट्यामध्ये काय सांगितले तर ERP हे तंत्र, बघा एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, ERP हे तंत्र संगणकीय प्रणाली व माहिती तंत्रज्ञान या आधुनिक तंत्राचा वापर ERP हे तंत्र संगणकीय प्रणाली व माहिती तंत्रज्ञान या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे ERP या तंत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, अगोदर पण तुम्हाला सांगितलं की ERPचं इम्प्लिमेंटेशन जर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला इफेक्टिवली जर करायचं असेल, प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, त्यांना योग्य ते नॉलेज देणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रॉपर योग्य प्लॅनिंग करून छोटे छोटे कार्यक्रम ऑर्गनाईज केले पाहिजेत व्यवसायामध्ये, जेणेकरून त्यांना त्या व्यवसायामध्ये जे काही काम करायचं असते त्याबद्दल त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांना माहिती दिली जाईल, त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. सो त्यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं अतिशय आवश्यक आहे, ज्यामुळे काय होईल, परिणामी आपल्याला काय दिसेल, आपल्या प्रशिक्षणाचा खर्च तिथं आपल्याला वाढलेला दिसेल. परंतु प्रशिक्षणाचा जरी खर्च तिथं वाढत असेल तर त्या प्रशिक्षणामधून आपल्या कर्मचाऱ्यांना परिपूर्ण स्किल कौशल्य असेल, तांत्रिक ज्ञान हे परिपूर्ण देणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगची गरज आहे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज पडते ERPमध्ये. ओके, हा झाला 4 नंबरचा डिसॲडव्हान्टेजेस तोटा. आता 5 नंबरचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, 5th पॉईंट डिसॲडव्हान्टेजेस टायटल इज नीड फॉर टॉप मॅनेजमेंट सपोर्ट. नीड फॉर टॉप मॅनेजमेंट सपोर्ट. पॉईंट्स तुम्हाला ज्या वेळेला स्टार्टिंगला एक्सप्लेन केले त्यामध्ये तुम्हाला काय तिथं आलेलं, फॉल्ट काय होता तर नीड फॉर सपोर्ट फ्रॉम हाय मॅनेजमेंट, और तिथं आपण काय घेऊ शकतो, टॉप मॅनेजमेंटसुद्धा आपण तिथं घेऊ शकतो. ओके, सो तुम्ही टायटल तिथं घ्या, टॉप मॅनेजमेंट, उच्च व्यवस्थापन. काय सांगितलं यामध्ये, नीड फॉर टॉप मॅनेजमेंट सपोर्ट, उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज. कशासाठी आहे उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज तर ERP प्रणाली निर्माण करून, बघा ERP इन द नीड फॉर टॉप सिस्टम टॉप मॅनेजमेंट सपोर्ट. ERP system need high management support to create and implement it effectively, as it requires the use of modern technology, costly techniques, staff training, etc. With a high level of management and
रेडीनेस टू इम्प्लिमेंट इट. काय सांगितलं यामध्ये? तर उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज. काय सांगितलं यामध्ये? तर ERP प्रणाली निर्माण करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, बघा, ERP टेक्निक क्रिएट करून त्याचं इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्यासाठी उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज असते. आपल्याला नीड असते, नीड हाय मॅनेजमेंट सिस्टम और हाय मॅनेजमेंट सपोर्ट. ओके, काय सांगितलं आहे? ERP प्रणाली निर्माण करून ERP सिस्टम नीड हॅज हाय मॅनेजमेंट सपोर्ट टू क्रिएट अँड इम्प्लिमेंट इट इफेक्टिव्हली. ओके, अँड काय सांगितलं? ॲज इट रिक्वायर्ड द यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, कॉस्टली टेक्निक, स्टाफ ट्रेनिंग ETC. काय सांगितलं यामध्ये? कारण, बघा, आपल्याला कारण काय आहे? तर ERP प्रणाली निर्माण करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला उच्च व्यवस्थापनाची गरज का असते? तर कारण यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल, खर्चिक तंत्र असेल, कर्मचारी प्रशिक्षण असेल इत्यादी सारख्या बाबीस उच्च व्यवस्थापनाने विचारात घेऊन ते अंमलात आणण्याची तयारी दर्शवली पाहिजे. जर आपल्याबरोबर उच्च व्यवस्थापन असेल तर नक्कीच आपला बिझनेस सक्सेस होणार आहे. आपल्या बिझनेसमध्ये ERP सिस्टम इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होणार आहे. सो त्यासाठी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये जर ERP सिस्टम हे इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला टॉप मॅनेजमेंटचा सपोर्ट लागतो. टॉप मॅनेजमेंट सिस्टमची गरज आपल्याला पडते. उच्च व्यवस्थापनाची गरज आपल्याला पडत असते. ओके, हा झाला 5वा तोटा. त्यानंतर नंबर 6 टायटल इज कॉन्स्टंट नीड फॉर एक्सपर्ट हेल्प. कॉन्स्टंट नीड for expert help. In the constant need for expert help, since ERP based on modern computer system and information technology, computer and information technology engineers have to be hired permanently to overcome the shortcomings that arise फ्रॉम टाईम टू टाईम. काय सांगितलं आहे? तज्ज्ञांच्या मदतीची सतत गरज. कॉन्स्टंट नीड फॉर एक्सपर्ट हेल्प, तज्ज्ञांच्या मदतीची सतत गरज. काय सांगितलं यामध्ये? तर ERP प्रणाली ही संगणकीय प्रणाली व माहिती तंत्रज्ञान या आधुनिक तंत्रावर आधारित असल्याने, सिन्स ERP इज बेस्ड ऑन मॉडर्न कॉम्प्युटर सिस्टम अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ERP प्रणाली ही संगणकीय प्रणाली व माहिती तंत्रज्ञान या आधुनिक तंत्रावर आधारित असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, बघा, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी निर्माण होणारे दोष दूर करण्यासाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान अभियंत्यांची नेमणूक कायमस्वरूपीची करावी लागत असते. बघा, काय सांगितलं आहे? ERP ही प्रणाली संगणकीय प्रणाली व माहिती तंत्रज्ञान यावर आधारित असल्याने आधुनिक त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी निर्माण होणारे दोष दूर करण्यासाठी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान अभियंत्याची नेमणूक आपल्याला परमनंटली तिथं करावी लागत असते. ओके, हा झाला 6 नंबरचा तोटा. तज्ज्ञांच्या मदतीची सतत गरज. नंतरचं काय सांगितलं तुम्हाला? 7 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे एम्प्लॉई अपोज चेंज. एम्प्लॉई अपोज चेंज. In the employee oppose change, employees are always opposed to the adoption of modern and new technology by their organization. So, it is difficult to change the traditional way of doing business. Listen carefully in the point number 7. Title is Employee Oppose Changes. Employee oppose changes. In the employee oppose changes, employees are always opposed to the adoption of modern and technology by their organization. Employee
are always opposed to the adoption of modern and न्यू टेक्नॉलॉजी बाय देअर ऑर्गनायझेशन. काय सांगितलं यामध्ये, तर कर्मचाऱ्यांचा बदलास असणारा विरोध. यामध्ये कर्मचारी आपल्या संघटनेद्वारे नेहमीच आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी काय करत असतात, विरोध करत असतात. बघा, कर्मचारी आपल्या संघटनेमध्ये आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी नेहमीच काय करत असतात, विरोध करत असतात. त्यामुळे व्यवसायाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये बदल घडवून आणणे कठीण असते. त्यामुळे काय होतं, व्यवसायाच्या पारंपरिक पद्धती ज्या असतील, ट्रॅडिशनल पद्धती ज्या असतील, त्या ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये काय होतं, चेंजेस करणं आपल्याला काय होतं, पॉसिबल होत नाही. चेंजेस करणं आपल्याला कठीण होतं. सो इट इज अ डिफिकल्ट टू चेंज द ट्रॅडिशनल वे ऑफ डुईंग बिझनेस. काय होतं, तर पारंपरिक पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धत चालू आहे बिझनेसची, त्या पद्धतीमध्ये आपल्याला चेंज करणं डिफिकल्ट होतं. कारण जे नवीन चेंजेस केले जातात टेक्नॉलॉजीनुसार व्यवसायामध्ये, ते कर्मचाऱ्यांना मान्य नसतात. सो नवनवीन चेंजेस करणं आपल्याला इथं डिफिकल्ट जातं. हा एक तोटा आहे 7 नंबरचा. त्यानंतर 8 नंबरचं तुम्हाला सांगितलं आहे. 8 नंबर डिसॲडव्हान्टेजेस. टायटल इज प्रॉफिटॅबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी चेंज. प्रॉफिटॅबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी चेंज. इन द प्रॉफिटॅबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी चेंज काय सांगितलं आहे, कम्प्युटर सिस्टम and information technology, electronics technology is changing very fast. This result in a constant change in a technology. Okay, in the title 8 disadvantages, title possibility to technology change. Computer system and information technology, electronic technology is changing very fast. This result in a constant change in a technology. काय सांगितलं आहे, तंत्रज्ञान बदलाची शक्यता. टायटल आहे तंत्रज्ञान बदलाची शक्यता, पॉसिबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी चेंज. संगणकीय प्रणाली व माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानात अतिशय वेगाने बदल घडत आहेत. संगणकीय प्रणाली व माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान यामध्ये काय होतं, अतिशय वेगाने बदल घडत आहेत. व्हेरी फास्टली चेंजेस होताना आपल्याला या टेक्नॉलॉजीमध्ये दिसत आहेत. तर याचा परिणाम ERP तंत्रात सतत बदल होतो. हे बदल जर स्वीकारले गेले नाहीत, हे बदल जर ॲडॉप्ट केले गेले नाहीत, तर ERP तंत्र व प्रणाली कालबाह्य होण्याची शक्यता असते. ERP प्रणाली ही कालबाह्य होण्याची शक्यता असते. सो जे काही टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस केले जातात, ते चेंजेस आपल्याला स्वीकारणं बिझनेसमध्ये अतिशय आवश्यक आहे आणि ते चेंजेस स्वीकारावे लागतात. जर तुम्हाला ERP यूज करायची असेल तर तुम्हाला चेंजेस स्वीकारावे लागतात. देन पॉईंट नंबर 9, टायटल इज चेंज द नीड फॉर रिडिझाईन ऑफ बिझनेस प्रोसेसेस. चेंज द नीड फॉर रिडिझाईन ऑफ बिझनेस प्रोसेसेस. टायटल काय आहे, व्यवसाय प्रक्रियांच्या पुनर्अभियांत्रिकीची गरज. व्यवसाय प्रक्रियेच्या पुनर्अभियांत्रिकीची गरज. ओके, काय सांगितलं आहे इन द टायटल 9, चेंज द नीड फॉर रिडिझाईन ऑफ बिझनेस प्रोसेसेस ॲज ERP सिस्टम यूज स्टेज ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी. बिझनेसेस प्रोसेस नीड to be restructured and technology changes. As a result, business process need to be redesigned. Okay, need to be redesigned. व्यवसाय प्रक्रियांच्या पुनर्अभियांत्रिकीची गरज. काय सांगितलं यामध्ये, तर ERP प्रणालीमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने तंत्रज्ञानामध्ये ज्या पद्धतीने बदल होतात तसे व्यावसायिक प्रक्रियांची पुनर्रचना करावी लागते. बघा, ERP प्रणाली जर ॲडॉप्ट केली व्यवसायामध्ये, तर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस होतील त्या पद्धतीने आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या बिझनेसच्या स्ट्रक्चरमध्ये काय करावं लागणार आहे, बिझनेस प्रोसेसमध्ये आपल्याला
रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल, पुनर्रचना करावी लागेल, पुनर्बांधणी आपल्याला करावी लागेल आपल्या व्यवसायाची. याचा परिणाम म्हणून काय होणार आहे, तर ॲज अ रिझल्ट बिझनेस प्रोसेस नीड टू बी रिडिझाईन. याचा परिणाम म्हणून काय होणार आहे, तर व्यवसाय प्रक्रियांच्या पुनर्अभियांत्रिकीची गरज आपल्याला इथं पडणार आहे. सो या पद्धतीनं आपल्याला काय सांगितलं गेलं आहे, ज्या पद्धतीनं आपण ॲडव्हान्टेजेस बघितले त्या पद्धतीनं आजच्या लेक्चर्समध्ये आपण 9 पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस पाहिले त्या पद्धतीनं आपण 9 डिसॲडव्हान्टेजेससुद्धा इथं पाहिलेले आहेत. कशाचे, तर ERP टेक्नॉलॉजीचे, ERP टेक्निकचे, ERP प्रणालीचे. ERP टेक्निक एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, उपक्रम संसाधन नियोजन. लक्षात घ्यायचं, उपक्रम संसाधन नियोजन. ओके. सो फर्स्टली तुम्हाला ज्या वेळेला 9 पॉईंट एक्सप्लेन केले गेले की टायटल्स काय होते 9 पॉईंटचे, एक्सपेन्सिव्ह फर्स्ट, देन सेकंड लॉंग ड्युरेशन ऑफ ERP इम्प्लिमेंटेशन, लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज अँड स्किल इन द स्टाफ एम्प्लॉई नीड ट्रेनिंग, द नीड फॉर सपोर्ट फ्रॉम टॉप मॅनेजमेंट. त्याला आपण टायटल काय देऊ शकतो, नीड फॉर टॉप मॅनेजमेंट. नीड फॉर टॉप मॅनेजमेंट. बघा इथं काय सांगितलं गेलं आहे, 5 नंबरचा पॉईंट, नीड फॉर सपोर्ट फ्रॉम टॉप मॅनेजमेंट. तिथं तुम्ही द नीड फॉर टॉप मॅनेजमेंट सपोर्ट असं म्हणू शकता. ओके. त्यानंतर कॉन्स्टंट नीड फॉर एक्सपर्ट हेल्प अपोजिंग एम्प्लॉई, चेंज पॉसिबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी, चेंज द नीड फॉर रिडिझाईन ऑफ बिझनेस प्रोसेस. सो या पद्धतीनं 9 काय सांगितलं गेलं आहे, 9 तोटे तुम्हाला एक्सप्लेन केले गेले. इथे लक्षात घ्या, उच्च व्यवस्थापनाच्या पाठिंब्याची गरज असा 5 नंबरचा पॉईंट असणार आहे. सो या पद्धतीनं 9 पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन केले गेलेले आहेत. कशामध्ये, तर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये. ओके. सो या पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण डिसॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. कशाचे, तर ERP टेक्निकचे, ERP तंत्राचे पहिल्या युनिटमध्ये. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो काही आपला नेक्स्ट पॉईंट असेल तो बघूयात. थँक्यू.